धाराशिव जिल्ह्यातील वाशी मंडळात आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान उत्साहात संपन्न झाले। या प्रशिक्षण वर्गामध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण संदर्भात मार्गदर्शन तसेच आगामी होणाऱ्या SIR प्रशिक्षण वर्ग संदर्भात माहिती देण्यात आली आहे। कार्यकर्त्यांच्या अनुभवातून स्थानिक पातळीवरील परिस्थिती जाणून घेतली। पक्षाचे विचार अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनात्मक बळकटी, कार्यपद्धती आणि जनसंपर्क यावर भर देण्यात आला। कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभागामुळे संघटन सक्षम आणि गतिमान होत असल्याचा विश्वास सुरू झाला। यावेळी प्रथम मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा प्रशिक्षण अभियान प्रमुख अनिल काळे आदींनी मार्गदर्शन केलं। या अभियानास किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामदास कोळगे, वाशी तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे, उपनगर अध्यक्ष सुरेश कवडे, उद्योग आघाडी जिल्हा संयोजक महादेव लोकरे, वाशीचे नगर अध्यक्ष विजया गायकवाड, वाशी महिला तालुका अध्यक्ष त्रिशाला देशमुख, उज्ज्वला पाटील आदींसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शहाजी चेडे, MCN न्यूज, वाशी। अभियानाच्या या शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असताना नरसीच्या सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। सर्व विभागाचे विभाग प्रमुख तालुक्यातील या ठिकाणी हजर होते। तसेच इथे आम्ही विविध विभागाचे स्टॉल्स लावण्यात आलेले होते सर्व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी। तर हे शिबिराचं मुख्य उद्दिष्ट असं होतं की प्रशासनातर्फे ऑन द स्पॉट आपण ज्यावेळेस एखाद्या नरसीसारख्या मंडळाच्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सर्व नागरिक येऊन त्यांच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतील, त्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील यासाठी हे शिबिर मुख्यतः आयोजित करण्यात आले होतं। आणि एकाच ठिकाणी सर्व विभागाचे प्रमुख हजर असल्यामुळे सर्व विभागाच्या अनुषंगाने असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी आज प्रयत्न केला। हे आमच्या तालुक्यातलं नायगाव तालुक्यातलं 4थं शिबिर होतं, यानंतर 5वं शिबिर होतं सर। यानंतर एक शिबिर आहे नायगाव मंडळाचं। हे शिबिर दिनांक 8 तारखेला 8 मे रोजी होणार आहे नायगाव मंडळामध्ये। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करते की या शिबिराचा लाभ घ्यावा। या शिबिरामध्ये आपल्या सर्व अडीअडचणी सोडवून घ्याव्यात, शंकांचं निरसन करावं। या शिबिराच्या मुख्यतः या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना मी अजून एक आवाहन करते की काल 1 मे पासून आपल्याकडे जनगणना 2027 पहिला टप्पा सुरू झालेला आहे, जो की स्वगणना असा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये 1 मे ते 15 मे पर्यंत तुम्ही स्वतःची जनगणना स्वतः करू शकता, स्वतःच्या मोबाईलवरून। खूप सोपं आहे। आम्ही या पद्धतीचे जे जनगणना करण्यासाठी काय प्रोसिजर करावी लागणार आहे ते पण वेगवेगळ्या माध्यमातून देणारच आहोत। तर